माझं नाव डॉक्टर इंद्रायणी अरुण शेंडे. मी पुण्यातून आहे. ॲक्च्युली मी 2003ला 2023ला पास आउट झाले. पण 24मध्ये जॉब केला हॉस्पिटलमध्ये. देन मला असं रिअलाइज झालं की मी सॅटिस्फाईड नाही आहे तिथे वर्क करत होते. त्यामुळे मला तिथे सॅटिस्फॅक्शन नव्हतं. मला असं वाटलं की कुठेतरी होमिओपॅथीच करायचं आहे मला. सो मला थ्रू सोशल मीडिया समजलं की प्राणा हे एक असं सेंटर आहे की जिथे लाईव्ह केस होते, लाईव्ह केस घेतले जातात. PTCH म्हणून प्रोग्राम असतो जो लाईव्ह केस तुमच्या समोर असते आणि त्याच्यावर डिस्कशन होतं की तुम्ही केस टेकिंग पासून ते मेडिसिन कसं प्रिस्क्राईब करायचं, त्याचं फॉलोअप कशा प्रकारचा घ्यायचा, हे सगळं डिस्कस होतं. आणि जेव्हा आज 9वा दिवस आहे इथला, तर माझा खूप छान एक्सपिरियन्स आहे. जसं की हे मला माहिती नव्हतं की केस टेकिंग जेव्हा आपण घेतो पण कुठले सिम्पटम्स आपण कन्सिडर करायला हवे आणि कुठले नाही करायचे. केस टेकिंगमध्ये युजली आपण कॉमन टू डिसीज जे सिम्पटम्स असतात ते पण कन्सिडर करतो टोटॅलिटीमध्ये, पण ते केले नाही पाहिजे कारण ते कॉमन टू डिसीज आहे हे समजलं. त्याच्यानंतर हे समजलं की माइंड सिम्पटम कसा घ्यायचा. तर युजली माइंड हे नेहमी माइंड आणि बॉडी हे सेम लँग्वेजमध्ये बोललं जातं पेशंटकडून. तर ह्याचं ऑब्झर्वेशन कसं करायचं, ते कसं आपण कन्सिडर करायचं, कारण माइंड बॉडी हे स्पीक सेम लँग्वेज.